नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे लाडू. तर श्रावण सोमवार पहिला सोमवार असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात, परंतु आमच्याकडे जे आहे ते असे तांदळाचे भाजणीचे लाडू बनवले जातात. तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत 3 ते 4 पाण्यात, आणि अर्ध्या ते पाऊण तासासाठी पाण्यात ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर इथे तांदूळ जे आहे तिथे तांदळातून पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते निथळत ठेवायचे आहेत. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तांदूळ जे आहेत ते अशा पद्धतीने भाजायला घ्यायचे आहेत. तर तांदूळ भाजताना जे आहे अगदी गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आहे. अगदी मंद आचेवर हे तांदूळ जे आहेत ते खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर तांदूळ भाजताना जे आहे तुम्ही जेवढा जास्त वेळ लावणार आहात तेवढेच तुमचे लाडू जे आहेत ते अगदी खमंग बनणार आहेत. तर हे जे लाडू आहेत ते अगदी पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मंद आचेवर इथे आपण तांदूळ जे आहेत ते इथे भाजून घेत आहोत. जर का तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती जर का हाय केली, फास्ट केली, तर तांदूळ पाहिजे त्या प्रमाणात असे खरपूस होणार नाहीत. आणि जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा त्या लाडूंची चव देखील पाहिजे तशी येत नाही. त्यामुळे तांदूळ जे आहेत ते अगदी मंद आचेवर खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे जे लाडू आहेत ते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत अगदी सर्वजण आवडीने खातील. तर अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ जे आहेत ते अगदी खमंग असे भाजलेले आहेत. तर इथे आता तांदूळ जे आहे ते आपण आता काढून घेणार आहोत. इथे थंड करून घेणार आहोत. त्यानंतर थंड झाले की लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर तांदूळाची अशी बारीक अशी पिठी करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तांदूळाची पिठी झालेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण अगदी झटपट आपण हे लाडू बनवत असल्यामुळे सर्व साहित्य जे आहे ते आपण इथे मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. आणि हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवल्यामुळे सर्व साहित्य जे आहे ते चांगलं एकजीव होतं आणि लाडू जे आहेत ते खूपच खमंग असे बनतात. त्यानंतर यामध्ये मी वेलची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पीठ जे आहे ते फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर गूळ टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे सर्व मिश्रण जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यातून एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये साजूक तूप इथे गरम करून टाकायचं आहे. अगदी उकळवायचं आहे तूप जे आहे ते. आणि तुम्ही इथे पाहू शकता तुपाचं प्रमाण थोडंफार जास्त ठेवायचं आहे, कारण जेवढं तुम्ही तुपाचं प्रमाण ठेवणार तेवढे लाडू जे आहेत अगदी खमंग असे बनतील. तर अगदी सहज सोपे आणि चवीला अप्रतिम खमंग असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर इथे तुपामध्ये जे मिश्रण आहे ते सर्व असं चमच्याच्या सहाय्याने इथे मी एकजीव करत आहे, कारण गरम असल्यामुळे हात लावता येत नाही. तर इथे सर्व जे आपण गूळ, तांदूळ आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते आता एकजीव करून घेणार आहोत. तर इथे सर्व हे साहित्य जे आहे ते आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तूप सर्व तांदूळ आणि गूळ जे आहे ते चांगलं असं तुपामध्ये मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने. तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा यामध्ये टाकू शकता, ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर इथे मी या लाडूची जी रेसिपी आहे ती या अगोदरसुद्धा इथे मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चॅनलवर मूड अँड फूड रेसिपीज या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर इथे सर्व साहित्य जे आहे ते चांगलं असं मिक्स झालेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल की मिश्रण जे आहे ते चांगलं झाले की नाही व्यवस्थित लाडूसाठी, तर तुम्ही इथे अशी एक मूठसुद्धा बांधून बघू शकता. तर इथे आता आपण लाडू बनवायला घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता लाडू जो आहे तो अगदी सहज असा वळला जात आहे. तर इथे आपण सर्व साहित्य जे आहे जसं की तांदळाचं पीठ आणि भाजलेल्या तांदळाचं पीठ, त्यामध्येच आपण गूळसुद्धा टाकून घेतलेलं असल्यामुळे चांगलं असे एकजीव झालेलं आहे पीठ आणि गूळ. त्यामुळे लाडू जे आहेत ते चांगले असे
त्यांना जे आहे चांगला असा ओलसरपणा आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे। तर तुमच्याकडे श्रावणी सोमवारच्या दिवशी काय बनवतात ते एकदा नक्की कमेंट करून सांगा। तर इथे लाडू जे आहेत तिथे आपण सर्व असे तयार करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा वळला जात आहे लाडू। तर ज्याप्रमाणे रवा किंवा बेसनचे आपण लाडू वळतो त्याचप्रमाणे हे लाडूसुद्धा वळायचे आहेत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत हे खमंग असे लाडू एकदा नक्की तुम्ही बनवून पहा। तुम्हाला सर्वांना खूप आवडतील, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे हे लाडू एकदा नक्की बनवून बघा, खूप छान लागतात। बाय बाय।